कारण एक महत्त्वाची बातमी, निवडणूक कार्यक्रम सुरू राहील असं कोर्टानं म्हटलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणूक कार्यक्रम सुरू राहील असं कोर्टानं म्हटलंय, कारण या सगळ्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असतानाच निवडणूक कार्यक्रम सुरू राहील हे महत्त्वाचं विधान कोर्टानं केलेलं आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत, माझ्या सहकारी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणालीजी, आपण वाक्य बघतोय, निवडणूक कार्यक्रम सुरू राहील असं कोर्टानं म्हटलंय। याचा अर्थ आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, म्हणजे 2 डिसेंबरला ज्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे त्या निवडणुका सुरू राहतील असं या ठिकाणी दिसून येत आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्यात हे सुद्धा म्हणण्यात आले की जे तेथील निकाल हा म्हणजे ज्या ठिकाणी आरक्षण जास्त झालेला आहे, आज जो निकाल दिला जाईल तो त्याच ठिकाणांवर लागू होईल ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे। म्हणजे जर आज स्थगिती दिली गेली तर ती केवळ त्या ठिकाणासाठी दिली जाईल ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे, ज्याचा आपण आतापर्यंत सांगतो आहोत की कुठल्या कुठल्या नगरपंचायतीमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली होती, त्याच ठिकाणी आजचा हा निकाल लागू राहील। बाकीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जसा निवडणूक आयोगानं घालून दिलेला आहे त्या पद्धतीनं सुरू राहील। म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया ही पार पाडली जाईल। याचाच अर्थ की असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की ज्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे तो कार्यक्रम तसाचा तसा पार पाडला जातो आहे। केवळ ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या ठिकाणी आजचा निकाल लागू राहील। परंतु जिल्हा परिषदा त्याचबरोबर महानगरपालिकांच्या संदर्भातला निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो अजून जाहीर झालेला नाही, त्यामुळे त्यांच्या संदर्भात वेगळा काय निकाल येतो ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु 2 डिसेंबरला ज्या ठिकाणी मतदान होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी ते मतदान होईल। फक्त ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातला सविस्तर निकाल आता थोड्या वेळामध्ये जाहीर केला जाईल। कदाचित जिथं मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे तिथल्याच मतदानाला स्थगिती दिली जाऊ शकते, परंतु त्या संदर्भातला निकाल पुढच्या थोड्या वेळामध्ये आपल्याला मिळताना दिसेल। नक्कीच प्रणालीजी, तुम्ही अशाच आमच्यासोबत थांबा, कारण आता आरक्षण जास्त आहे तिथला निकाल निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती नसल्याचं कोर्टानं जाहीर करतानाच म्हटलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणजेच निवडणूक कार्यक्रम सुरू राहणारच आहे, आपण तेथे कुठलीही स्थगिती देणार नाही। मात्र निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती नसतानाच नगरपरिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या ही सुनावणी सुरू आहे। नगरपरिषद नगरपालिका निवडणूक ठरलेल्या वेळेतच होतील असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे, कारण नगरपरिषद आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे तिथे स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली होती आणि या सगळ्या संदर्भातली ही सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे। त्याच वेळेला कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आपण बघतोय। कोर्टानं म्हटलेलं आहे निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती येणार नाही, निवडणूक कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचंही कोर्टाचं म्हणणं आहे। नगरपरिषद नगरपालिका निवडणूक ठरलेल्या वेळेतच होतील असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। सगळ्या राज्याचं या बातमीकडे लक्ष आहे। निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं, आरक्षण जास्त असलेल्या ठिकाणचा निकाल निर्णयाला बांधील राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे। प्रशांत लीला रामदास माझे सहकारी थेट आपल्यासोबत दिल्लीतून जोडले गेलेत। प्रशांतजी, कोर्टाचा महत्त्वाचा निकाल आपण बघतोय। बरोबर, अतिशय महत्त्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे। त्याबाबतीत ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं आहे की निवडणूक कार्यक्रम सुरू राहील। म्हणजे जे ज्यांचं जीव भांड्यात पडलेला होता नगरपरिषदेतून नगरपंचायतच्या संदर्भात, त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार आहे। जिथे आरक्षण जास्त झालं आहे हा निकाल जास्त झालाय, हा निकाल तिथला जो निर्णय निकाल येणार तो सर्वांना बांधील राहील। आणि सोबतच जर बघितलं राज्य निवडणूक आयोग जर निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल तर तो देखील तिथे जे निर्णय येईल त्याला देखील ते बांधील असेल अंतिम निर्णयाला। आगामी जर बघितलं आपण महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा या संदर्भात सुनावणी होणार आहे। 3 सदस्यीय खंडपीठ या संदर्भात सुनावणी करणार आहे। येत्या 21 जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सगळ्या महत्त्वाचं म्हणजे नगरपरिषद असो नगरपंचायती असो या संदर्भातला जो निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे की या निवडणूक
निवडणुका होणार आहे, त्यामुळे ज्यांचा जीव भांड्यात पडलेला होता आता त्यांना एक मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका निश्चितपणे होणार आहे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यांच्या देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे आणि निश्चितपणे या संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यानच्या काळात देवदत्त पलतकर यांनी स्पष्ट केलं होतं की संभाजीनगर असो किंवा मग नवी मुंबई असो यासारख्या महानगरपालिकांमध्ये 11 वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीये, त्यामुळे तिथल्या निवडणुका संदर्भात दिशानिर्देश द्यावे यावरती सुप्रीम कोर्ट निश्चितपणे ऑर्डर देईल. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की येत्या 21 जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि नगरपंचायत, नगर परिषदेच्या संदर्भात ज्यांचा जीव भांड्यात पडलेला होता त्यांना मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. स्टुडिओ. नक्कीच. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण निवडणुकाला कोर्टानं कोणतीही स्थगिती दिलेली नाहीये. कोर्टानं म्हटलेलं आहे पुढची सुनावणी लवकरच आपण घेणार आहोत, निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती नसेल हे स्पष्ट करतानाच पुढची तारीख देखील लिहिलेली आहे. आता जानेवारीमध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती नसतानाच जानेवारीमध्ये होणाऱ्या निकालाकडे देखील सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे. पण तुर्तास जे उमेदवार इच्छुक होते त्यांना सध्या त्यांचा जीव जो भांड्यात पडलेला होता तेच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण निवडणूक कार्यक्रम हा असा सुरू राहणार आहे. नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीत ठरलेल्या वेळेतच होणार आहेत असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे आणि जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ज्या बातमीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं. जानेवारी महिन्यामध्ये आता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. कोर्टानं दिलेला अत्यंत महत्त्वाचा निकाल. सुप्रीम कोर्टामध्ये 21 जानेवारीला पुन्हा सुनावणी होईल आणि निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती नसेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. नगर परिषद, नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहेत आणि त्यामुळेच आता इच्छुक उमेदवारांचा भांड्यात पडलेला जीव त्यांनी आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. नगरपंचायत, नगरपरिषदा निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील. पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत. अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः नगर परिषद, नगरपंचायतचा जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यामध्ये साधारणतः 57 ठिकाणी जरी आरक्षण जास्त असले तर त्या 57 ठिकाणचा निर्णय हा आगामी निर्णयाच्या याला बाधित राहणार आहे. महत्वाचं म्हणजे हा एक मोठा निर्णय आहे. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहे आणि याच्यात जर बघितलं आपण तर सगळ्या घडामोडीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की थोड्याच वेळात आता मंगेश ससाने देखील आलेले आहेत. ते जर बघूया की काय निर्णय देतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः निर्णय जो झालेला आहे त्यामध्ये या निर्णयामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः आता वकील इथे आलेले आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला ते आपण पाहूया काय म्हणतात त्याची बातचीत करूया. मंगेशजी, ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन 246 त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, 3 तारखेला याचं मतदान होतं. त्याच्यानंतर ज्या नगरपंचायती आहेत 42 यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. याच्यामध्ये 246 म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदा आणि यातल्या 42 नगरपंचायतमध्ये दोघात मिळून 57 ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली गेली होती. त्यामुळं या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या. आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे. त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे, ओबीसीचं आमचं म्हणणं आहे कमी केली, तर त्याच्यावर डिटेल हिअरिंग मध्ये आम्ही ऐकू. त्यामुळं सध्या ह्या 57 ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा, जसा कार्यक्रम आहे, जशा तारखा आहे तशा घेण्यात याव्यात. त्यामुळं या सर्व म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. ओबीसीच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते 3 जज बेंच जजमेंट होतं. त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं बेंच, लार्जर बेंच करावं लागेल आणि 21 जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि 21 जानेवारीला 3 जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल. त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील. याच्यामध्ये कोर्टाने पुढे जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत. त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला. या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या
या सर्व निवडणुका 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत. म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे. फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन. म्हणजे 50%ची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद खेळाचं हे जे वकील याचिका करते त्यांच्याकडे जाऊया. काय ठरलंय, काय माहिती पुढे आलेली आहे, काय निर्णय होतोय, काय झालेला आहे, काय महत्वाचं आहे याच्यामध्ये? आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे, पण फायनली कन्क्लूड नाही झालेली आहे. हीच सुनावणी अजूनही सुरू आहे. ही सुरू राहणार आहे. 21 जानेवारी 2026ला या सुनावणीची उरलेला भाग तिथं घेणार आहेत. आणि आता सध्याची जी अपडेट आहे ती अशी आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या त्या सुरळीत जशा डिक्लेअर झाल्या होत्या तशाच राहणार आहेत, त्या शेड्यूल प्रमाणेच होणार आहेत. जिथे 50% पेक्षा जास्त रिझर्वेशन जिथे एक्सीड होतं त्या ज्या जागा आहेत त्या सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ दिस पिटिशन राहणार आहेत. आणि ज्यांच्यावरती 50%ची लिमिट क्रॉस होत नाहीये त्या प्रत्येक पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो किंवा अजून काही, त्या जशाला तशा चालू राहणार आहे. धन्यवाद. हे होते श्रेयस वकील याचिका करते. त्यानंतर देवदत्त पालोदकर आहे, त्यांच्याकडे जाऊया, त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. देवदत्त पालोदकर, काय सुरू आहे सर? काय आलंय निर्णय? काय नाही. आणि सगळ्यात शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला मुभा देण्यात आली की जिथं 50%च्या पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा जाते तिथे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. बाकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा त्यांना नोटिफाय करायला सांगितलेले आहेत. उर्वरित सुद्धा ते 50%ची मर्यादा विचारात घेऊन नोटिफाय करू शकतात. सगळ्यात जानेवारीला आता पुन्हा सुनावणी होणार आहे. पुन्हा सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की सगळ्या कॉर्पोरेशन्स इन्क्लुडिंग बीएमसी आता नोटिफाय होणार आहेत. त्यात एक मुद्दा आहे, एक मुद्दा संभाजीनगरचा आणि नवी मुंबईच्या उपस्थितीला तिथे जिल्हा निवडणुका होईल. सगळ्यात महत्वाचं असं आहे संभाजीनगर, नवी मुंबई, बीएमसी सगळ्या कॉर्पोरेशनच्या आता इलेक्शन्स नोटिफाय होतील. थोडासा त्याला विरोध झाला, मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की 11 वर्षापासून पूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्वरित महानगरपालिका जाहीर झालेल्या नाहीये ती 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या असतील की सगळ्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यात फक्त 2 महानगरपालिका ह्या 50%ची मर्यादा ओलांडतात, नागपूर आणि चंद्रपूर. जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं बाकी ठिकाणी ती ओलांडल्या जात नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा 50%च्या आरक्षणाची मर्यादा ठेवूनच निवडणुका नोटिफाय करायला लागतील जर करायच्या असतील तर. आणि जो प्रोग्राम सुरू आहे त्यात मात्र जे दिलंय तसंच आरक्षण राहील. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकामध्ये जर पुढे गेलं तर कोर्ट असंही म्हणालं की आमच्या त्या निर्णयाला ते देखील बांधील असतील. ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या 57च्या बाबतीमध्ये जो निकाल 21 जानेवारी येईल आहे त्यावर या उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 57 मध्ये समजा तिथे आरक्षण जास्त, जसं तू म्हटलंय की 57 ठिकाणी आरक्षण जास्त आहे, अशा वेळी त्यांच्या विरोधात निकाल आला तर त्यांचं सदस्य जाऊ शकतं. निश्चितच जर समजा त्यांचं विरुद्ध निकाल आला तर मग त्यांचं पद जाऊ शकतं. मात्र सद्यस्थितीमध्ये 21 जानेवारीला काय निकाल येतो यावर ते सर्वस्वी अवलंबून असेल. तर आपण जर सगळ्यात महत्वाचं आजच्या हिअरिंगमध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या 11 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, 5 वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर, त्या त्वरित नोटिफाय करायला सांगितलं. ज्यामध्ये बीएमसीचा सुद्धा समावेश आहे. बीएमसी आहे, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटिफाय झालेले आहेत. सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत त्या निवडणुका पूर्ण करायच्या होत्या, त्याचं काय होणार आहे? आता ती मर्यादा जर राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल. पण आजची जी परिस्थिती पाहता त्वरित निवडणुका नोटिफाय करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता कुठलाही पर्याय राहणार नाही. पण महत्वाचं म्हणजे